गेली 25 वर्षापेक्षा जास्त कालावधी हा माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांचा माझा सततचा संपर्क आहे. आजपर्यंत सर्वच त्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी मला भरभरून प्रेम दिलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये एक निवडणूक फक्त 96 मताने मी पराभूत झालेलो होतो. मग तदनंतरची जी निवडणूक होती तालुका पंचायत समितीची, त्याच्यामध्ये मी 1600 पेक्षा जास्त मताने निवडून आलेलो होतो. ज्या मतदारसंघामध्ये विकास हा विषयच नव्हता, त्या मतदारसंघामध्ये सार्वभौम विकास करण्याचं काम मला खऱ्या अर्थानं त्यांना करण्याची मला संधी मिळाली. तदनंतरच्या काळामध्ये प्रत्येक गावाचे जे वैयक्तिक त्यांचे प्रश्न होते, ते प्रश्नसुद्धा मी त्या ठिकाणी सोडवलेले आहेत. आणि आज त्यांच्या इच्छेखातरच खऱ्या अर्थानं माटणे जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहे. माटणे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये झरेबांबरचे वेगळे प्रश्न आहेत मतदारसंघाचे, आणि माटणे जिल्हा पंचायत समितीचे वेगळे प्रश्न आहेत. गेली 30 ते 35 वर्ष अनेक पुढारी, अनेक नेते तिलारीचं पाणी मी झरेबांबरला आणू, माटणेमध्ये आणू, अशा प्रकारचं आश्वासन देऊन त्या ठिकाणी मतं घेत आहेत, निवडून येत आहेत. प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा लोकांची वानवा आहे. मी ज्यावेळी पंचायत समिती सदस्य होतो, ह्या जिल्ह्याचा जिल्हा नियोजक सदस्य होतो, ते माटणे पंचक्रोशीमध्ये प्रत्येक वाड्यावरती विंधन विहीर देऊन त्यांना पाण्याचा प्रश्न सोडण्याचा सुद्धा मी प्रयत्न केलेला होता. ह्या ठिकाणी जे न होणारे रस्ते होते, तळेकोल उसब असेल, त्या ठिकाणी वजरे माटणे असेल, माटणे धनवाडी असेल, त्या ठिकाणी ह्या सर्व रस्त्यांना गती देऊन ते रस्ते सुद्धा मी पूर्ण केलेले आहेत. खऱ्या अर्थानं विजेचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, प्रत्येक वेळी तिथल्या जनतेशी माझं काम आहे. आणि प्रत्येक छोटी मोठी जरी गोष्ट असली तरी मात्र ती जनता माझ्या संपर्कामध्ये असते. विश्वासानं ती जनता आमच्या कार्यालयापर्यंत पोहोचते, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करते. आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, इथल्या ग्रामस्थांना 100% नागरिकांना धान्य वितरित करण्याचं काम सुद्धा, त्यांना धान्य मंजूर करण्याचं काम सुद्धा मी करून दिलेलं आहे. नवीन धान्य दुकानंही त्या ठिकाणी मंजूर केलेली आहेत. विर्दी असेल, तळेकोल असेल, वजरे असेल, त्या ठिकाणी टावर नव्हते, तर त्या ठिकाणी सुद्धा BSNLचे टावर मंजूर करून उभे केलेले आहेत. त्या ठिकाणी वाहतुकीची संदर्भात फार मोठी गैरसोय आहे, ती सुद्धा वाहतुकीची गैरसोय केलेली आहे. मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की आपले प्रश्न हे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीपर्यंत सीमित असतात. मंत्रालयापर्यंत खऱ्या अर्थानं अत्यंत क्वचित प्रश्न ज्या नागरिकांचा असतो, त्यावर पूर्ण वेळ देणारा आणि कायम उपलब्ध असणारा मी कार्यकर्ता असल्यामुळे आजपर्यंत जशा पद्धतीनं माझ्यावर विश्वास दिला, तसाच विश्वास ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये नागरिकांना द्यावा. आणि अनेकांना अनेक वेळा आपण संधी दिलेली आहे, मला तुम्ही एकच वेळा संधी द्यावी. खऱ्या अर्थानं माटणे असेल, झरेबांबर असेल, दोन्ही पंचायत समिती आणि माटणे पूर्ण जिल्हा परिषदचा चेहरा मोहरा बदलण्याचं कार्य माझ्या हातून निश्चित होईल याची मला खात्री आहे.